नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी अनेक वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्षक भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला. परंतु कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्याप्रमाणे शिक्षक भरतीचे कामकाज हे होताना दिसत नाही. त्यामुळे 29 जानेवारीला होणारी व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द करण्यात आले असून त्याऐवजी 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी रोजी बैठक बनवण्यात आली. या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे काय, तसेच शिक्षक भरती केव्हापर्यंत होऊ शकते याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी अनेक वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बिंदू नामावली, रोस्टर अपडेट करणे, रिक्त पदांचा तपशील जाहीर करणे तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे या विषयावर मुख्यतः भर देण्यात आला. तरी देखील अनेक वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स होईल या विषयांचं अजून देखील योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले नाही. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे देखील समायोजन झाले नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त यांनी 29 जानेवारीला होणारी व्हिडिओ कॉन्फरन्स रद्द करून 1 व 2 फेब्रुवारी रोजी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये पवित्र पोर्टलवर पदभरतीबाबत जी काही कार्यवाही करायची त्याविषयीची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी गुगल फॉर्मवर जी काही माहिती भरायची होती ती माहिती का भरली जात नाही याविषयी देखील विचारणा होणार आहे. त्यामुळे 1 व 2 फेब्रुवारीची बैठक ही खूप महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, या बैठकीसाठी शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण अधिकारी तसेच महानगरपालिकेतील प्रशासन अधिकारी यांना बोलवण्यात आले. ही बैठक 2 दिवसांसाठी होणार असून वेळेवर कामकाज का केले जात नाही याविषयी देखील विचारणा होणार असून शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम देखील यामध्ये ठरवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येईल. तसेच शिक्षक भरती केव्हापर्यंत होईल हे आपल्याला 1 व 2 फेब्रुवारीच्या बैठकी झाल्यानंतरच समजेल. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी ही खूप महत्त्वाची बाब आपल्या सर्वांसाठी आहे. मित्रांनो, या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अनेक वेळा पवित्र पदभरतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली तरी देखील त्या पद्धतीने नियोजन का करण्यात आले नाही याविषयीची माहिती मागवली. तसेच यापुढे कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात येणार असून त्या पद्धतीने नियोजन करावे अशा सूचना देखील दिल्या जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया कुठपर्यंत आली व किती शिक्षक अतिरिक्त आहे याविषयीची माहिती मागवली व 2013 नंतर नियुक्त केलेल्या किती शिक्षकांची टी अपात्र परीक्षा आहे याची देखील माहिती मागवली. त्यामुळे ही खूप महत्त्वाची मीटिंग आपल्या सर्वांसाठी आहे. या बैठकीनंतर आपल्याला जाहिरात केव्हा येईल व केव्हापर्यंत शिक्षक भरती पूर्ण होईल याविषयीची संपूर्ण माहिती होऊन जाईल. त्यामुळे 1 व 2 फेब्रुवारीची बैठक ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.